नमस्कार, मैं ऋतुषा अवतारे बीसीएन न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत करती हूँ। आइए बढ़ते हैं ताजा खबरों की ओर। महाराष्ट्र में शिक्षक भर्ती से जुड़े शालार्थ आईडी घोटाले में बड़ा खुलासा हुआ है। नागपुर मंडल के अध्यक्ष और प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी को इस घोटाले में गिरफ्तार किया गया है। चौंकाने वाली बात यह है कि चिंतामण वंजारी पहले उल्लास नरड मामले की जांच समिति के प्रमुख भी रह चुके हैं। चिंतामणी वंजारी पर आरोप है कि उन्होंने पैसे लेकर फर्जी शालार्थ आईडी तैयार करने वाले रैकेट को मंजूरी दी थी। उनकी गिरफ्तारी से शिक्षा विभाग में हड़कंप मच गया है। नागपुर पुलिस की एसआईटी ने इस मामले की जांच तेज कर दी है, जिससे कई अधिकारियों में खलबली मच गई। इससे एक दिन पहले ही पूर्व उपसंचालक अनिल पारधी को भी गिरफ्तार किया गया था, लेकिन गिरफ्तारी की प्रक्रिया में खामी के चलते उन्हें अदालत से जमानत मिल गई। अब तक इस फर्जी शालार्थ आईडी और शिक्षक भर्ती घोटाले में 3 वर्तमान और पूर्व उपसंचालकों को गिरफ्तार किया जा चुका है। एसआईटी प्रमुख राहुल मदने ने बताया कि कई पूर्व शिक्षा अधिकारी अब जांच के रडार पर है। तो सायबर पोलीस स्टेशनला दाखल आहे, त्याच्या अनुषंगाने हे अटक करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये जे माध्यमिक शिक्षणाधिकारी तत्कालीन होते चिंतामण वंजारे यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यापूर्वी जे डेप्युटी डायरेक्टर होते पारधी यांना पण अटक करण्यात आले आहे। जो शालार्थ आयडी बनवण्यात आले की ज्या ठिकाणी त्यांचे प्रस्ताव आलेले नसताना सुद्धा त्यांना शालार्थ आयडी इश्यू करण्यात आले। त्यानंतर त्यांची नियुक्ती आणि त्यांचे पेमेंट त्या ठिकाणी काढण्यात आले। ह्याच्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। नाही, ज्यावेळेस त्यांच्या ज्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्या ठिकाणी त्यांनी जे आवश्यक जे त्या ठिकाणी कुठंतरी त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष करून किंवा त्या ठिकाणी त्यांचा सहभाग आढळून आल्यानंतरच आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात अधिकचा तपास आमचा सुरू आहे। तपासाच्या अनुषंगाने जे ज्या आम्हाला पुरावे मिळत आहेत त्याच्या अनुषंगाने ज्याचा सहभाग त्याच्यात निश्चित होतोय, निश्चितच त्यांना त्या ठिकाणी अटक केली जाईल। पण तत्पूर्वी आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे आणि ज्याचा रोल या ठिकाणी येईल, ज्या माध्यमातून कोणी अधिकारी हेतुपुरस्पर त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे, त्यांची जे त्यांनी कार्य करणं आवश्यक होतं त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामून दुर्लक्ष केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न होतं। नाही, त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। जसं तपासात प्रगती होईल त्याच्या अनुषंगाने आम्हाला जसे पुरावे मिळतील त्या अनुषंगाने संबंधितांना अटक केली जाईल। नाही, त्याच्या अनुषंगाने आमचं टीम रवाना आहे। आम्ही त्याच्या अनुषंगाने तपास पण करत आहोत। निश्चित याच्यामध्ये आपल्याला सुद्धा कुठेतरी दिसून येईल की ज्याचा सहभाग आहे त्याच्या पण आम्ही पोहोचू आणि त्यांना अटक करू। सर, जे शिक्षक 500 नाही, त्यासंबंधी निर्णय हा प्रशासनाचा असेल, त्यासंबंधी या ठिकाणी मी बोलणार नाही। पण जे शिक्षक ज्या ठिकाणी आम्हाला शालार्थ आयडी आहे त्या ठिकाणी संबंधित जे झेडपी असेल, एनएमसी असेल यांना आम्ही पत्रव्यवहार करून संबंधिताची नावे कळवू। अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।